अनिल परब हे अर्धवट वकील असावेत। आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या अज्ञानाचं प्रदर्शन केलेलं आहे। मी जे दसरा मेळाव्यामध्ये बोललो त्यामध्ये मी डॉक्टरांचा उल्लेख केला होता की ते डॉक्टर बाळासाहेबांच्या वरती उपचार करत होते आणि त्या डॉक्टरांचं असं म्हणणं आहे। मग आता अनिल परब त्या डॉक्टरांच्या वरती देखील दावा टाकणार आहेत का पैशांसाठी? पण त्यांच्याकडे पैसे कमी पडले आता, ते पैसे मिळवण्यासाठी आणि गरिबांना वाटण्यासाठी त्या डॉक्टरांच्या वरती देखील अनिल परब करणार आहेत का दावा? आणि म्हणून मी आज एक निर्णय घेतला, कालपर्यंत मी थांबलो होतो, मी आज निर्णय घेतला या प्रकरणाबाबत शासनानं CBIची चौकशी करावी म्हणून मी आता पत्र देणार आहे उद्या मुख्यमंत्र्याला संभाव्य। बाळासाहेबांच्या बाबतीमध्ये 2 दिवस त्यांची बॉडी ठेवली होती का याबाबत मी स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांना भेटून याची CBI चौकशी लावा अशी मागणी मी लेखी आता करणार आहे। म्हणजे दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल। मग अनिल परबनी जावं कोर्टामध्ये न्यायालयामध्ये आणि कोर्टाकडे पैसे मिळतात ते बघावेत। काय बोलतो आपण, थोडं भान पाहिजे। कुठल्या बाकड्यावरती रामदासन झोपला होता तू बघणार, तू कोण होतास का त्यावेळेला? अगं आम्ही सगळे नेते बाहेर पडल्यानंतर तू आता माझा मालक झाला असता तर तू होतास कोण? काय संबंध तुझा होता तिथे? हा एक गोष्ट होती तुझ्याबाबत, मला वाटतं बाळासाहेबांचं मृत्यूपत्र झालंय त्याशी आपला काय संबंध असावा कदाचित असं मला वाटतंय। आणि म्हणून आपण काय बोलतो थोडं भान ठेवावं। एक गोष्ट मला आपलं सांगायची आहे, अनिल परब साहेब तुम्ही वकील आहात, तुम्ही शिकलेले आहात। चंद्रग्रहणाच्या रात्री, चंद्रग्रहण ज्याविषयी होती, पौर्णिमा होती त्याविषयी रात्री 12 वाजता आपण कोळीवाड्याच्या स्मशानभूमीमध्ये एक बकरा कापलात का? कारण आपल्यासारखाच कोणती माणसं होता असं त्यांचं म्हणणं आहे। बघणाऱ्यांचं म्हणणं असं आहे की अनिल परब सारखीच व्यक्ती होती, त्यांच्यासोबत एक बिल्डर एक गाडी घेऊन आला होता, त्या गाडीतून एक बकरा घेऊन आला होता आणि 2 नंगे बाबा पूर्ण लग्न होते असे दोघांना घेऊन त्या स्मशानभूमीमध्ये आले होते आणि तिथं माझ्या मुलाचा योगेशचा आणि रामदास कदम असं दोघांची नावं घेऊन त्या बकऱ्याला कापलात तुम्ही असं त्यांचं म्हणणं आहे। मला नक्की माहिती नाही, तर हे वास्तव असेल तर ते चुकीचं आहे। आपण शिकलेली व्यक्ती आहोत, हे आगळी कृत्य आपल्याकडनं होता कामा नये असं मला वाटतंय। आणि म्हणून हे महाराष्ट्राला कळावं, आपण जर खुलासा आपल्याकडनं झाला तर सोयीचा होईल। आपल्याला हा जोडून विनंती आहे, कारण आपल्यासारखीच व्यक्ती कोणती होती असं बघण्याचं म्हणणं आहे, त्याचा खुलासा व्हावा आपल्याकडून अशी माझी आपल्याला विनंती आहे। तेव्हा हे सगळं थांबवा। मी नवीन नाही पक्षामध्ये, 50 वर्ष मी मातोश्रीमध्ये काढलेली आहेत। तुम्ही किती वर्ष होतात मला माहिती नाही। दंगलीच्या वेळेला पोलिसांनी 2-4 लाठ्या मागल्या तर खूप मी मोठं काम केलं असं आपण मागून सांगत होतात लोकांना, उद्धवजींना। आणि माझं मत असं आहे की याबाबत उद्धवजींनी बोलावं स्वतः। मी काल पण ते सांगितलं होतं, माझं उद्धवजींना आव्हान आहे। हे चळे चपाटे चमचे बिमचे हे काय माझ्या विरोधामध्ये पत्रकार परिषद घेत आहेत? उद्धवजींना माझं आव्हान आहे, आपण बोलावं नाही तर मला नाईलाजानं ह्या सगळ्या घटनेची चौकशी लावावी लागेल। बोला भाई, त्यांनी तुमच्यावरती वैयक्तिक आरोप केला आहे। 1993 साली तुमच्या पत्नीने जाणून घेण्याचा प्रयत्न केला। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। की जाळ्याची नार्को टेस्ट करा असं ती म्हणतात, वैयक्तिकरित्या आरोप। हो, माझी तयारी आहे उद्या, पण उद्याही माझी तयारी आहे। आणि जर त्यातनं सिद्ध झालं नाही तर तुम्हाला काय सजा द्यायची ते पण सांगा। माझी तयारी आहे बिलकुल। त्यावेळेला माझी पत्नी 2 स्टोववरती जेवण बनवत होती खेळला। स्टोवचा खालची जे साडी असते त्या साडीला आग लागली पहिल्यांदा आणि मग फडका उडाला आणि त्यावेळेला मी वाचवलं माझ्या पत्नीला। हे हात अजून आहे साक्षीदार, हे जळलेलं माझ्या हात आहेत। माझ्या पत्नीला मी वाचवले। 6 महिने माझी पत्नी जसलॉकमध्ये होती, 6 महिने मी ॲडमिट होतो तिथे, मी थांबलो होतो त्या कॉटमध्ये गुम घेऊन। तू आम्हाला काय सांगतोस रे?
हे धंदे आमचे नाहीत. आणि आम्ही आज देखील संसार जीवाभावाने करतो दोघे जण. तर अशा पद्धतीनं तू बदनाम जी केलीस ना, याच्यावरती मी आता दावा टाकेन. तुमच्यावरती आरोप केले तुमच्यासोबतच, याच्यावरती मी पहिल्यांदा कोर्ट न्यायालयात जाईन. याच्यावरती मी 12 दावा टाकेन, 100% टाकेन. आता बोला. तुमच्यावरती आरोप केले, योगेश दादांवरती आरोप केले की आईच्या नावाने बार चालवण्या, बार नव्हता, ही खोटी अफवा देऊन आमची मारहाणी करायचा प्रयत्न आहे. ऑर्केस्ट्रा होता, ऑर्केस्ट्राचं परमिशन होतं आणि ज्या सेटिंग चालूच होता त्याच्याकडे अग्रिमेंट नव्हती, ती अग्रिमेंट आम्ही दिले. आणि हे जेव्हा आमच्या लक्षात आलं एखादी मुलगी विक्षिप्त हावभाव करत होती, एवढं कळल्यानंतर आम्ही ते हॉटेल देखील बंद केलं आहे. आम्ही इज्जत घेऊन बसलो आहेत. तुमच्यासारखे कोणाच्या बाबतीमध्ये स्मशानामध्ये बक्का कामाची आम्हाला गरज नाही आहे. आणि असाल तर सांगा. तर हे जे तुम्ही माझ्या पत्नीच्या बाबतीत आज काढलं आहे ना, मला दुःख झालं आहे, वेदना झाल्या आहेत. आणि मी न्यायालयात गेल्याशिवाय घालणार नाही. तुला दाखवीन मी आता, तुला दाखवीन. सर, त्यांनी अब्रू नुकसानीचा तुमचा दावा करणार आहेत ते, आणि त्याची जे पैसे आहेत त्याच्यावर पूरग्रस्तांना मी बोललो त्याच्यावरती. आपण आता बोललो वाटलं मी बोललो त्याच्यावरती की त्यांनी न्यायालयामध्ये जावं, त्याचं स्वागत. पण त्याच्या आधी मी आता या बाबीची चौकशी लावीन. एक बाळासाहेबांच्या बाबतीत एखादा विषय न्यायालयामध्ये जावा हे मला पडत नव्हतं कालपर्यंत. हे माझ्या मनाला उचणार नाही. पण जर का तुम्ही अशा पद्धतीनं मला खोडं ठेवत असाल, त्या डॉक्टरांना खोडं ठेवत असाल, तर मला देखील न्यायालयामध्ये जायला लागेलच. नव्हे त्याच्या आधी मला चौकशी करायला लागेल. मी CBI चौकशी मागेन या सगळ्या घटनेची. आणि येऊ दे उद्धव साहेबांना पुढं सांगायला. कारण मी होतो ना, कुठल्या बाकड्यावर झोपत होतो. तुला आता कावीळ झाले, तुला दिसत कसं आहे बाबा, तुला दिसणार नाही आता. बोला. 14 दसरा मेळावे बाळासाहेब गेल्यानंतर झाले. रामदास कदमांना हे आत्ता का आठवलं? कारण महानगरपालिका निवडणुका येत आहेत म्हणून त्यांना हे आठवलं असं त्यांचं म्हणणं आहे. मग उद्धवजींनी सांगावं ना. बाळासाहेब असताना सगळ्या मेळाव्यामध्ये मला बोलायला दिलं. मग बाळासाहेब गेल्यानंतर एकाही मेळाव्यामध्ये मला बोलायला दिलं काय, त्यांनी सांगावं, दाखवावं. दाखवावं ना, तर हिंमत असेल तर. हे वास्तव आहे. इव्हन बाळासाहेब असताना मी कुठं बसायचो, किती नंबरला. बाळासाहेब गेल्यानंतर मला किती नंबरला बसवायचे, मग नाव लिहून त्या खुर्चीवरती. या काही जगानं पाहिलंय ना. बाळासाहेब 2012ला गेले, त्यानंतर 14ला तुम्हाला मंत्रिपद दिलं असंही सांगितलं. 14ला मला मंत्रिपद दिलं. ते लोक हसतील म्हणून नाईलाजाने त्यांना द्यायला लागलं. आणि कुठलं खातं दिलं मला? इन्व्हायरमेंट खातं. हे खातं कधी होतं का? कोणी बघितलं होतं का आतापर्यंत? इन्व्हायरमेंट खातं कोणी बघितलं होतं का आतापर्यंत? नव्हतं ना. काहीतरी मला द्यायला पाहिजे मंत्री म्हणून ते खातं मला दिलं. आणि हे खातं घ्या आणि का बस. पण त्या खात्यामध्ये मी इतका अभ्यास करून ते खातं उजेडावर आणीन असं त्यांना वाटलं नव्हतं. त्यांना कळलं नव्हतं. त्या खात्यात देखील मी अभ्यास करून घेतला आणि महाराष्ट्राला न्याय दिला. प्लास्टिक बंदीसारखा निर्णय घेतला ना मी. तर 14ला दिलंच तर तुझा नाईलाज होता म्हणून दिला. पण नंतर तू दिवाकर रावते, रामदास कदम यांना बाजूला ठेवून अपक्षानं काय घेतलं ते सांगा ना. मग अपक्षांचा या पक्ष वाढवण्यासाठी काय संबंध होता? आणि अनिल पवार बोलणार कोण? बोलू ना उद्धव ठाकरे बोलू देत ना. त्याला दोन प्रश्न आहे. कारण नेहमी अनिल पवार बोलतात, उद्धव ठाकरे का बोलत? माझं तेच म्हणणं आहे, उद्धव ठाकरे बोलू देत ना. काय तुला प्रॉपर्टीचा हिस्सा पण दिलाय का मातोश्री म्हटला अनिल पवारला? बोलू देत त्यांना. आणि वास्तव आहे दिवाकर रावते, रामदास कदम या दोघांच्या आमदारके पण काढल्यात, मंत्रिपद पण काढलं. कशासाठी? आणि अपक्षानं घेता तुम्ही. काय योगदान होतं अपक्षांचा? आणि हेलिकॉप्टर पाठवून तुम्ही अपक्षानं आणलीत, बोलवलीत. वा गे वा. रामदास कदमांनाच का टार्गेट केलं? बाळासाहेब असते तर रामदास कदम साहेब असते तर रामदास कदम दिवाकर रावते दोघेही मंत्रिमंडळामध्ये असते. तुमच्याकडे काही अशा गोष्टी आहेत ज्यांच्या त्या अडचणी वाढू शकतात त्यांच्या? मीच काय, माझा मुलगा विधिमंडळामध्ये गेल्यापासून पहिल्या दिवसापासून अनिल पवार राजीनामा मागतोय. हा फोटो घे, तुझा माणूस आहे, दे राजीनामा. हा फोटो घे, तुझा माणूस आहे, दे राजीनामा. बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूपत्राबाबत जयदेव ठाकरेंनी देखील आक्षेप घेतले होते, कोर्टात देखील गेले होते. आपण देखील त्यावर आक्षेप घेतलाय. नेमकं काय या? मी अजून आक्षेप घेतला नाही. तुम्ही चुकीचं बोलताय, माझ्या तोंडामध्ये घालताय. अजून मी आक्षेप घेतला नाही. माझ्या तोंडात चुकीचं घालून मला तुम्ही प्रश्न विचारताय. तर आपल्या शोधापर्यंत मागे घ्या. योग्य वेळेला मी योग्य ते बोलणार आहे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्यामुळे जर काय जयदेवनी त्यावेळेला ऑप्शन घेतलं होतं ते आपलं बघायला लागेल काय झालं ते नेमकं, त्यात वास्तव काय ते बघायला लागेल. ते शासनाला मी पत्र देईन, याची माहिती घ्या, दे ना काय अडचण. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूपत्राबाबत किंवा 2 दिवस मृतदेह बाहेर ठेवला असं आपण म्हटलं. हा जो काय शिंदे बाहेर गटाचा ठेवला सुपडा साफ नव्हता, होणार, बाहेर ठेवला नव्हता. शिंदे गटाचा सुकडा साफ होणार आहे की उद्धव ठाकरेंचा मागासा झालाय, पूर्ण सुकडा साफ झालाय, काय शिल्लक नाही. आणि ज्या मराठी माणसाला 30 वर्षामध्ये मुंबईच्या बाहेर ज्या उद्धव ठाकरेंनी घालवलाय तो मराठी माणूस या उद्धव ठाकरेचा सुकडा साफ केल्याशिवाय घालणार नाही. मी विश्वासाने बोलतोय. काय केलं मराठी माणसासाठी? ज्या शिवसेना प्रमुखांनी मराठी माणसाच्या न्यायासाठी झगडणारी शिवसेना या घोषवाक्यांनी शिवसेनेला जन्म दिला. 30 वर्ष तुझ्या हातामध्ये महानगरपालिका होती, 30 वर्षामध्ये तू मराठी माणसासाठी काय केलं याचं फक्त उत्तर दे आणि मग कोणाचा सुकडा साफ होणार आहे कळेल. त्यांनी असे आरोप केलेत का एकनाथ शिंदेजी जेव्हा बंड केला होता तेव्हा तुम्ही अनेक चॅनल फोटो दिले होते का उद्धव ठाकरेंची साथ मी कधीच सोडणार नाही आणि आज मात्र एकनाथ शिंदेबरोबर. मी असं कधी बोललो नाही. मी त्यावेळेला ढसासा घडलोय आणि उद्या महाराष्ट्राने पाहिलंय. हा चमचा बोलणार कोण आहे? हे बोलून नाही उद्धव ठाकरे बोलू देत ना, बोलू देत ना. आणि म्हणून उद्याच्या सोमवारी मी स्वतः मुख्यमंत्र्यांना भेटेन. मी याबाबत सगळी चौकशी व्हावी, सीबीआयची चौकशी लावा, तेही पाहीन. आणि माझ्या पत्नीच्या बाबतीत जो बोलला आहे, मी आज आपल्याला सांगतोय, मी न्यायालयामध्ये जाणार. जी मानहानी माझी महाराष्ट्रामध्ये केली, अजून माझी पत्नीच जाईल त्याच्या विरोधामध्ये, माझी पत्नीच जाईल. अरे तुम्ही कसले राजकारणी हवे? असे महिलांचे, बायकांचे, कुणाच्या आणि कुणाच्या आईचं बदनामी करून तुम्ही राजकारण करायला लागलात. तो तुमच्या जिंदगानी होती. कसलं राजकारण करताय? तुम्हाला स्विस बँकेतले अकाउंट कसं ऑपरेट करायचं हे समजतं असं त्यांनी म्हटलेलं आहे. हातांचे ठसे घेऊन तिकडचे पैसे काढले जाऊ शकतात, हे रामदास कदमांना कसं माहिती असं सवाल तुम्ही. अरे बाबा, ज्या वेळेला मी उद्धवजीला सांगितलं की साहेब आपण साहेबांच्या पायाचे ठसे घेऊन ठेवूया का, कारण त्यांचे पाय आमच्यासाठी दैवत आहेत, आम्हाला कामाला येतील. तर नाही रामदास भाई, आपण हाताचे ठसे घेऊन ठेवलेत. उद्धवजी मला बोललेत. उद्धवजी मला ह्याला काय माहिती आहे का? हा गदोळा आता पत्रकार परिषद घ्यायला लागला, याला काय माहिती आहे? आणि म्हणून मी काल म्हटलं की दोघांची टेस्ट व्हावी, टेस्ट व्हावी ना. त्यांचं तेच म्हणणं आहे, ते ठसे नव्हते, ते मोल्ड्स होते आणि तेच मोल्ड्स वर्षावरती देखील होते आणि स्टेडियम मध्ये देखील सारा स्टेडियम मध्ये देखील ठेवण्यात आले होते. कधी ठरवलं आली? मी कधी पाहिले नव्हते, मी कधी पाहिलं नाही. त्यांनी बघितलं असेल एकट्याने, आम्ही नाही. असं तर चांगलं आहे, मग चांगलं आहे ना. भाई त्यांच्याकडून असं देखील सांगण्यात आलं की मी विभाग प्रमुख होतो आणि माझ्याकडेच सगळी जबाबदारी होती. बाळासाहेब ठाकरे यांचा अगे सोड रे, तुझी कसली जबाबदारी होती? तिथं ज्यावेळेला त्यांचा निर्णय झाला 2 भावांचा की बाळासाहेबांना सकाळी घेऊन जायचं, हे मला कळलं तर मी जाऊन भांडलो त्यांच्याकडे. तू काय सांगतो जबाबदारी होते असेल ना? हा ट्रक त्यांनी सजवला हे मला माहिती आहे, ट्रक त्यांनी सजवला हे मला 100% माहिती आहे. पण निर्णय मी बदलला. पण भाई ॲम्ब्युलन्सनी नेऊन शिवाजी पार्कला त्यांना अंत्यदर्शनासाठी ठेवायचं असं प्लॅनिंग होतं. आणि असं मी जे वास्तव आहे ते बोललोय. त्यानंतर मी उद्धवजींच्यावरती गेलो मातोश्री आतमध्ये, मी भांडलो त्यांच्याकडे. म्हटलं साहेब आमचे आहेत आणि आम्ही गपचूप ॲम्ब्युलन्समधून घेऊन जाऊन देणार नाही, आम्ही ट्रकमधून साहेबांना घेऊन जाऊ. मला म्हटलं ठीक आहे, तुम्हाला जे योग्य वाटतं तुम्ही करून घ्या. ते बोललेत उद्धवजी त्यावेळेला, बोलले. तो असं विभाग मग ना, ज्यावर रामदास आज विभाग मग काय, आज तू मातोश्रीचा मालकच झालायस. तेव्हा तू विभाग मग होतास, आज तू मातोश्रीचा मालक झालायस. तूच पत्रकार परिषद घेतोय. बोलू ना उद्धवजींना, बोलू देत ना. कुठले मोल्ड आहेत, काय काढलेत मोल्ड, ते एकदा बघेन एकदा जाऊन. चांगलं असेल तर. रामदास कदम झोपतो, बाकडा शोधतोय मी असं. लवकर शोध, उशीर होईल ना आता शोधायला. अरे मातोश्रीमध्ये सोफे आहेत, ऑफिस आहे आतमध्ये, आतमध्ये सोफा आहेत, 2 सोफे आहेत समोर आतमध्ये. एका मी काय नवीन माणूस आहे मी? पुन्हा सांगतेस तू? आता मी सोफ्याच्या ऐवजी बाकडं म्हणलं असेल, आहेत ना सोफे आतमध्ये आहेत ना. बाळासाहेबांची बॉडी 2 दिवस ठेवली असा आपण जो आरोप केला, यावरती उद्धव ठाकरेंना पत्रकारांनी मी पुन्हा एकदा सांगतोय, पुन्हा त्यावरती उद्धव ठाकरे असे म्हटलेत की मी नमक हराम आणि गद्दारांना उत्तर देत नाही. अगदी आता गद्दारी बाळासाहेबांसोबत तूच केली असतील तर तू उत्तर काय देशील? मग बाळासाहेबांच्या मृतदेहासोबत जर तू गद्दारी केली असतील तर तू काय उत्तर देशील? आणि नमक हराम कोण आहे?
तू किती मीठ आमच्याकडनं खाल्लंयस, उद्धव ठाकरेंनी किती नमक आमच्याकडनं खाल्लंय तो विसरला असेल. आम्ही नाही विसरलो, कारण आम्ही नमक देऊन दिलेलं आहे. नमक हवामी तू केलेस, आम्ही काय केली सांगावं. नमक नाही घेतलं आमच्याकडून, मीठ नाही खाल्लं आमचं. भाई उद्धव ठाकरेंनी आपण सांगितलं की शिवसेना पक्ष माझाच आहे, निवडणूक आयोगाला अधिकार नाही चिन्ह आणि पक्ष देण्याचा. त्याविषयी मी आज काय बोलणार नाही, तो विषय माझा नाही. भाई काही वर्षात पक्ष मी चालवत नाही, तो विषय माझा नाही. भाई काही वर्षांपूर्वी राज ठाकरेंनी आरोप केले होते बाळासाहेबांना चिकन सूप आणि तेलकट वडे दिले. अशा पद्धतीची ह्या सुद्धा खऱ्या घटना आहेत का? तुम्ही मातोश्री नाही, ते मला वाटतं थापाला आपण विचारलं तर वास्तव काय ते कळेल. मी इतका खाली कशाला जाऊ, इतकं खाली मी जाणार नाही. पण थापा अजून जिवंत आहे, थापाला आपण विचारलं, त्याची स्टेटमेंट घेतली तर वास्तव आपल्याला कळेल काय ते. भाई पण म्हणजे राज ठाकरे बोलले त्यामध्ये किती तथ्य आहे की नाही हे कळेल ना तुम्हाला. भाई सातत्याने आपल्या पत्नींवरती आरोप करण्यात सायली बार रेस्टॉरंटच्या वेळेस पण म्हणजे रामदास भाईं संदर्भात दुसऱ्या काही गोष्टी मिळत नाही म्हणून कौटुंबिक विषय काढले जाते. अगे तुम्ही माझ्या पत्नीचा विषय करता, जी घटना 92ला घडली, 92ला घडले आणि मी माझी पत्नी त्यातून बाळासाहेब स्वतः आले होते, याला लाज वाटली पाहिजे. स्वतः साहेब त्यावेळेला जसलोक हॉस्पिटलमध्ये येऊन बसले, साहेबांनी सगळ्या डॉक्टरांची मिटिंग घेतली आणि माझ्या पत्नीला वाचवले. आणि तुम्ही आमची बदनामी करता काय? पुष्पाताई हिरे त्यावेळेला मंत्री होत्या, त्या स्वतः येऊन बसायच्या हॉस्पिटलला, स्वतः हॉस्पिटल येऊन बसायच्या. साहेब स्वतः आले होते जसलोकमध्ये आणि तुम्ही बदनामी करताय आमची. याचं उत्तर मी देईन त्याला आता, कदम साहब कायद्यानं उत्तर देईन. हिंदी में आप बता दें, ये जो पूरा आरोप लगाया है अनिल परब ने, इस आरोप सब आरोप झूठा है. वो बोलते हैं मैं मानहानि का दावा डालूंगा, पैसा मिलेगा मुझे, मैं बांटूंगा. तो उनके पास केबल का पैसा तो बहुत है ना, अब उनको मालूम नहीं. वो केबल की मैंने जांच लगाई है अभी, अनिल परब के साथ कहा कितने कितने पार्टनर है, उसके पिताजी के नाम पे, उसके बहन के नाम पे, उसके नाम पे, वो सबकी जांच मैंने लगाई है. उसको अभी तो पता नहीं है. तो पैसा बहुत उसके पास है. तो पैसा मिलने के लिए वो अगर कोर्ट में जाता है, बाला साहब के लिए नहीं जा रहे वो भाई तो अच्छी बात है. दो सवाल है. एक तो किन आधार पर आप यह आरोप लगा रहे हैं कि 2 दिनों तक संभवतः उनका शव रखा गया हो? देखिए जो डॉक्टर बाला साहब के ऊपर उस वक्त वो जांच कर रहे थे, वो डॉक्टर ने मुझे खुद बताया कि कदम साहब उस टाइम ऐसा हो गया. हम लोग बोल गए कि आप जाहिर करो, लेकिन नहीं हुआ 2 दिन. वो डॉक्टर ने मुझे बताया, मैंने बोल दिया. आपने तो ये क्या मेरा खुद का भी बयान नहीं ना, मैंने भाषण में भी उनका उल्लेख किया डॉक्टर का. तो उन लोग डॉक्टर को पूछना चाहिए ऐसा क्यों बोला भाई, बोलना चाहिए, पूछना चाहिए. अब कल अभी छोड़ो, अभी मैं इसकी जांच करने के लगाऊंगा. सीबीआई की जांच होनी चाहिए उसकी. तो दूध का दूध, पानी का पानी हो जाएगा. तो ये महाशय कोर्ट में जाके क्या करते हैं मैं देख लूंगा ना. सीएम साहब को पत्र भी लिखने वाला भी तो खुद जाके मिलूंगा, मैं खुद जाके मिलूंगा. सर इसमें एक इम्पोर्टेंट बात यूबीटी के नेता हाईलाइट कर रहे हैं कि ये मामला अभी क्यों उठाया जा रहा है, जबकि उनकी डेथ हुए 12-13 साल हो गए. तो जब मेरी पत्नी का 93 में हुआ था तो अभी क्यों निकाला उसने? वो जो वाकया हुआ था वो 93 में हुआ था, 92 में हुआ था. ये तो 10 साल हुए अभी. तो 40 साल पहले की बात. अभी तू था जब भी देखने को गांव में क्या हुआ था, अनुभव था जब ये गांव में खेड़ में उस वक्त गाड़ी भी नहीं थी मेरे पास. मेरे मिसेस को मुंबई में लाने के लिए उस वक्त गाड़ी भी नहीं थी. क्या किया मेरे जान को मालूम है. तू क्या बोल रहा है, नमक चढ़ाया है हमें जख्म के ऊपर. भाई आपने कहा है कि एक बलि का आरोप लगाया है परिवार पर, तो किस तरह बलि का वो एक बक्का दिया, मैं बोला ना, वो जो बोलने वाला था मेरे पास, वो बोला अनिल परब जैसा आदमी था. अभी देखेंगे जब चंद्रग्रहण था रात को, तभी चंद्रग्रहण में 12 बजे ये वाकया हुआ है कोळीवाड़े में स्मशान में. एक बिल्डर भी था उनके साथ में. वो बकरा 2 आदमी लेके आया था, 2 नंगे थे दोनों भी. भाई 2 चीजें. एक तो नार्को टेस्ट को लेकर वो आपको चैलेंज कर रहे हैं, क्या आप उसके लिए तैयार हूँ? बिल्कुल तैयार हूँ. बोलो कभी, दोनों का होना चाहिए, उद्धव का भी मेरा भी. तैयार बिल्कुल, आज तैयार हूँ मैं. भाई इसके अलावा आप चूंकि नार्को टेस्ट के लिए तैयार है, 8 दिनों तक आप वहीं पर थे दिन रात, क्या घटनाक्रम था, अगर कुछ बता ताकि नहीं मैं कल बता दिया. साहब बीमार थे,
हम लोग सब जाते आते थे वहाँ, रात को सोते भी थे। मिलिंद नार्वेकर वो बाला साहब के बंगले में मातोश्री के बाजू में जो गेस्ट हाउस है, मिलिंद नार्वेकर वो गेस्ट हाउस में सोता था, पूछो उसको। और वो बेचारा भी सुबह घर में जाके वापस आता था। तो ये वाकई है, इसको क्या पता है? मानहानि का मुकदमा आप पर करने वाले हैं, इस तरह का आरोप दावा उन्होंने अभी मैं ही करूँगा उनके ऊपर अभी मैं ही कर लूँगा। और ये जो बात है उसकी मैं जांच लगाऊंगा कि जो डॉक्टर है वो झूठ बोल रहे क्या। महाराष्ट्र में फिलहाल बाढ़ की परिस्थिति है, लाखों इसी पे कंटिन्यू आपके आरोपों पर आज जब पुणे में उद्धव ठाकरे जी से सवाल पूछा गया तब उन्होंने आपके लिए असंवैधानिक शब्दों का प्रयोग किया। मैं वही बोल रहा हूँ, मैं वो नमक जो है वो नमक उद्धव ठाकरे ने हमारा खाया है। नमक हराम उद्धव ठाकरे है, वो झूठ बोल रहे हैं। वो झूठ सबको गाली देते हैं। वो पंतप्रधान जी को गाली देते हैं, अमित शाह जी को गाली देते हैं, मुख्यमंत्री को गाली देते हैं, एकनाथ शिंदे को गाली देते हैं। उनका दिमाग ठिकाने पे है, वो पहले देखना पड़ेगा। एक अच्छा डॉक्टर उनको चाहिए अभी, ऐसा मेरा कहना है उनके लिए। क्या नमक था ये, कब बस वो समझने वालों को इशारा काफी होता है। कुछ गद्दार शब्दों का भी प्रयोग किया गया है उस वक्त बाइट देते आपके प्रति। कौन गद्दार है? मैं? अरे जब गाने गया पार्टी से तब 1 साल ये उद्धव ठाकरे मुझे गाड़ी के सामने पहले सीट पे बिठा था, फिर भाग निकलता था मानसून में। तो गद्दार होता तो मुझे क्यों बिठाता था ऊपर सामने कुर्सी पे? तुम्हारा जान बचाने के लिए मुझे बिठाता था आगे। वो भूल गए दिन। आज मैं गद्दार हो गया। गद्दारी बाला साहब से किया है उद्धव ठाकरे ने। मुख्यमंत्री बनने के लिए सोनिया गांधी के पाव के पास जाके बाला साहब की शिवसेना गिरवी रख दी इसने। गद्दार ये है। हम लोग कैसे हो सकते हैं? हम लोग कैसे हो सकते हैं? किसी नेता ने कहा है कि नगर सखी का चुनाव आ रहा है, कुछ समय कुछ पहल कर चुके हैं, ये सारे षड्यंत्र उसी के दावे पे की जा रही है, नेतागिरी की जा रही है। कुछ नहीं, वो कॉर्पोरेशन का इसका कुछ संबंध नहीं। कॉर्पोरेशन में तो उसका साफ होने वाला है, कुछ बचने वाला नहीं। थोड़ी बहुत इज्जत बाकी है ना अभी, थोड़ी बहुत, वो भी घनी वाली नहीं है। सब साफ हो जाएगा। वो जितना सबको गाली देगा ना उतना साफ हो जाएगा वो, बिल्कुल। बाढ़ परिस्थिति की वजह से जो हजारों किसानों का नुकसान हुआ है, कुछ सवाल नहीं। नहीं उसी से रिलेटेड है। तो सीएम को पूछ लो, डेप्यूटी सीएम को पूछो, मेरा ये नहीं है। ज्या पद्धतीने म्हणजे या अधिवेशनामध्ये 2 खुलासे कदम कुटुंबियांसंदर्भात अनिल परबांनी केले, ते म्हणतात की येणाऱ्या अधिवेशनामध्ये याच्यापेक्षाही गंभीर खुलासे आहेत ते आम्ही करणार। तू पर्यंत बक्के कापलेस का ते सांग, हा की नाही सांग, तू होतास का ते सांग पर्यंत। अरे कसले आरोप करताय तुम्ही? अख्ख्या मंत्रिमंडळामध्ये फक्त एकटा योगेश कदम तुम्हाला दिसतो? फक्त रामदासांना तुम्हाला दिसतो? पहिल्या दिवसापासून फक्त योगेश कदम, फक्त योगेश कदम। फोटो दाखवायचे राजीनामा दे, फोटो दाखवायचे राजीनामा दे। तुझ्या बापाचे अवकाश आहे, ठेव राजीनामा दे। तुला राजीनामा पाहिजे म्हणून द्यायला का? अख्खा मंत्रिमंडळ राहिलं तो मागला कोणाचा? ते नाही का होत? आणि म्हणून ही फक्त नौटंकी आहे। सुडाच्या भावनेनं काम केलं जाते, सुडाचं सूड। कदम कुटुंबियांच्या वरती सूड होण्यासाठी, योगेश कदमला पाडण्यासाठी उद्धव ठाकरेंनी जंग पछाडली, जंग पछाडली। अख्खा महाराष्ट्रातून स्वतः खेडमध्ये आले होते। योगेश कदम आमदार असताना त्याला बाजूला ठेवून त्याच्या कार्यकर्त्यांचे राजीनामा घेतले आणि माजी आमदाराला सगळा फंड दिला आणि त्या पदाधिकाऱ्यांनी नेमून टाकलं। आमदार असताना देखील सगळे प्रयत्न केले योगेश कदमसाठी, तरी देखील योगेश कदम निवडून आला। आता विधिमंडळामध्ये आला, राज्यमंत्री झाला, त्यांच्या नाकावर ठिचून ते त्यांना सहन होत नाही। म्हणून सोडाच्या भावनेनं योगेश कदमच्या पाठी पडलेत ते विधिमंडळामध्ये। असं कधी होत नाही। मी पुन्हा सांगतो, मी पण 32 वर्ष काढली विधिमंडळामध्ये, पण बिगर नोटीस एखादा आमदार आरोप करतोय आणि अध्यक्ष फक्त बघतोय, असं कधी होत नाही। मी अध्यक्षांची माफी मागून सांगेन, हा नियम आहे। 35ची नोटीस दिल्याशिवाय आरोप करता येत नाही कुठल्या मंत्र्यावरती, हा नियम आहे। मग अध्यक्ष महोदयाने त्यांना का अडवली नाही? हा माझा प्रश्न आहे अध्यक्षांना। किंवा कामकाजात ते का काढलं गेलं नाही? याचा अर्थ मी नेमका काय लावायचा मला कळत नाही का? मी नवीन माणूस आहे का? बालासाहेबांच्या शेवटच्या दिवशी मी स्वतः तिथे 24 तास उभे होतो। डॉक्टरची पूर्ण टीम होती। तू कशाला खोटं बोलतोय? कोण? अनिल परब 10 खोटं बोलतोय। खोटं बोलतोय। 10 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 खोटं बोलतोय। 10
पण त्यांनी शेवटच्या दिवशी कोण कोण डॉक्टर होते त्याची नावं सांगावी. चला त्यांनी शेवटच्या दिवशी कोण कोण डॉक्टर होते त्याची नावं जाहीर करून टाकावी. चला त्यांनी डॉक्टरचे नाव विचारले. डॉक्टरांची नावं त्यांनी सांगावी. तो होताच की नाही डॉक्टर सोबत, तो त्यांनी नाव सांगावी. भाई क्या इस संदर्भ में आपकी शिंदे जी से बातचीत हुई है, उनका नहीं। क्या कहना है? नहीं, आप नहीं उनके मंच पे उनके सामने आपने ये बात रखी थी? नहीं बातचीत नहीं हुई, बातचीत नहीं हुई. उन्होंने एक सवाल- धन्यवाद. सर उन्होंने एक सवाल ये भी कहा कि एकनाथ शिंदे जी क्यों चुप हैं, उनको बोलना चाहिए. रामदास कदम जी के इस आरोपों पर, बाला साहेब के आरोपों पर शिंदे जी क्यों चुप हैं, उनका ये भी कहना. उद्धव ठाकरे चुप क्यों है? उद्धव ठाकरे चुप क्यों है? मैंने तो ये कहा था कि वो डॉक्टर ने मुझे कहा कि ऐसी जी बात कदम था हुई, ये बात बोला मैंने, ये बात बोला था. तो वो चुप क्यों है? उद्धव जी बोलना चाहिए ना, उद्धव ठाकरे मुख खोलना चाहिए ना. मराठी शेवट उद्धव ठाकरे त्यांचं म्हणणं असं आहे की एकनाथ शिंदे त्याच्यावरती गप्प का आहेत, एकनाथ शिंदेना हा विषय मान्य आहे का? होय, मान्य आहे, मान्य आहे. मिटिंग झाल्यानंतर स्वतः एकनाथ शिंदे मला फोन केला होता, आणि मान्य न व्हायचा प्रश्न कुठे येतो? प्रश्न येतो कुठे? तेव्हा हा म्हणतो शेवटच्या क्षणापर्यंत मी डॉक्टर उत्सव मी होतो. कोण डॉक्टर होते सांग मला तू. गप्प काय ते? एकनाथ शिंदे गप्प काढते असे उत्तर. एकनाथ शिंदे बोलत नाही. मी नेता आहे पक्षाचा. मी एकनाथ शिंदे पक्षाचा ज्येष्ठ नेता आहे. मी सिनियर माणूस आहे. हे त्याला माहिती नाही, हे चमच्याला कुठे माहिती आहे? हे आता आम्ही बाहेर पडल्यानंतर हे नेते झालेत आणि हे पुढारी झालेत. भाई आपण म्हटलं की तुम्ही जे सांगितलं की बाळासाहेबांची पार्थिव जे होतं ते 2 दिवस ठेवण्यात आलं होतं मृत्यूनंतर. मला पुन्हा तुम्ही हा बोला. ते डॉक्टरांची नावं आपण सांगू शकाल? हो, मी भाषणामध्ये बोललोय. तुम्ही माझं भाषण नेमकं नीट ऐकून घ्या, मग तुम्हाला कळेल. आत्महत्या केली फक्त होती असं त्यांचं तो एक त्यांनी म्हणणं आहे. आरोप केला. तुमच्या पुतळ्याने काही वर्षांपूर्वी आत्महत्या केली, त्याची पण चौकशी करा, नार्को टेस्ट करा. त्या कुठल्या पुतण्याने आत्महत्या केली? असं आमच्या कुठल्या पुतण्याने आत्महत्या केलेली नाही आतापर्यंत. माझ्या कुठल्याही पुतण्याने आत्महत्या केली नाही. महाराष्ट्राला फसवतोय, आमची बदनामी करून चाललंय. वह्या उद्धव ठाकरेंचा स्वभाव आहे, स्वतः बोलायचं नाही, इतरांना पुढं पटवायचं. आम्हाला माहिती आहे. तर कुठल्या पुतण्याने आत्महत्या केली तर सांग म्हणा, एकदा नाव सांग, त्याचं नाव सांग ना. तर सगळ्याचं खोटं आणि चांगलं झालं तुम्ही मला बोललात तर मी आता पत्रकार परिषदेचे काढीन आणि या सगळ्या बाबी होती मी न्यायालयात जाईन. आज अनिल परब ने योगी जी को भी कटघरे में खड़ा किया, बार के संदर्भ में उन्होंने सवाल उठाया, उस पर आपका? मैं फिर से आपको बोल रहा हूं, मैं ये बार नहीं है, 35 साल से होटल है और उसने लेडीज बार करके उसने विधिमंडल में कहा हमारी बदनाम की है. वो लेडीज बार नहीं है, नहीं, खाली ऑर्केस्ट्रा उसमें. और युवा हमने शरद शेट्टी नाम के सोसाइटी है उसको चलाने को दिया है, उससे एग्रीमेंट किए है, उसकी जिम्मेदारी है. तो जब मुझे पता चला कि एक उसमें एफआईआर में लिखा है एक कोई लड़की अलग तरह से हवा उसका था, हमने इमीडिएट उसको नोटिस दिया, होटल से उसको निकाल दिया, होटल को लॉक भी लगा दिया. हम लोग लेडीज बार के माध्यम से पैसा खाने वाले लोग नहीं है. भगवान ने हमें बहुत कुछ दिया है, बहुत कुछ दिया है. तो खाली हम लोग को बदनामी. कल भी उद्धव साहब ने भाषण किया दसरा में, उसमें भी उसने एक लफ्ज निकाला कि मंत्री के माँ के नाम पे लेडीज बार है. नहीं है, गलत बोल रहे हैं उद्धव जी भी, झूठ बोल रहे हैं, हमारे बदनामी कर गए. और उसका जवाब मैंने उसी वक्त दिया है, 3-4 टाइम पत्रकार परिषद लेके भी जवाब दिया है. लेकिन कैसा होता है, जो सोने वाला है ना उसको जगह कर सकते हैं, जो सोने का बहाना किया है उसको आपने जगा सकते हैं. वैसे उनकी बात है. भाई शेवटचा प्रश्न की त्यांची भाषा एवढी घसरली, भाडकाऊ वगैरे सारखे शब्द त्यांनी वापरलेले आहेत. दलाली पण वापरला. अशा पद्धतीची भाषा घसरली. भाड कुणी खाल्ली हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे ना. भाडकाव कोण? आम्ही निष्ठानं काढली मातोश्रीमध्ये. 50 वर्ष, 52 वर्ष, 53 वर्ष निष्ठानं मातोश्रीमध्ये काढली आम्ही. ज्यावेळेला तुमच्या जीवाला धोका होता त्यावेळेला गाडीच्या पुढच्या सीटवरती रामदासला बसून बाहेर पडत होतात, तेव्हा रामदास चांगला होता का? तेव्हा चांगला होता रामदास. फक्त बाळासाहेब गेल्यानंतर एका नेत्याला कसं संपवायचा
ती भाड कोणाकडे खाल्ली होती मग नेत्यांना संपवण्यासाठी? तुम्ही नेत्यांना बाजूला ठेवून अपक्षाला मंत्री केलात तर तुम्ही भाड खाल्ली होतीत? भाड खाल्ली होतीत अपक्षाकडनं? याचे उत्तर द्या ना महाराष्ट्राला. इतक्या खालच्या भाषेमध्ये मला बोलण्याची आवश्यकता नाही. पाहिलं तर महाराष्ट्राने चांगलं झालं, पण 2 गोष्टी त्यांनी ज्या बोलल्यात की माझ्या पत्नीच्या बाबतीत त्यांनी उल्लेख केला आणि माझ्या पुतण्याच्या बाबतीमध्ये हे सगळं खोटं आहे. याचा मी धिक्कार करतोय, याचा निषेध करतोय आणि याच्या विरोधामध्ये मी न्यायालयात जाणार. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.